आम्ही रतनगडला गेलेलो बरं का मावशी. तिथे एक प्रगती आदिवासी महिला बचत गट होता. 10 बाया होत्या आणि त्यांचं हॉटेल होतं आणि त्यांनी 2 बायांनी मिळून एक वार ठरवून गेलो होता. त्या दिवशी यायचं वडापाव पावडे चहा वगैरे काय बनवतो उत्पन्न बचत गटात बेस्ट एकदम भारी झुणका भाकर केलं आम्ही. मला ज्या दिवशी बाहेर जायचे त्याला एखाद्याला सांगणार तिथं बोल बसतो रजिस्टर आमचं. हा का रजिस्टर वरून करायचे किती माझा आहे तसं. पण मग तुम्ही कसं म्हणतात तिकडे 2 बायांनी मिळून केलेलं आहे तसं इथे नाही. ते आमच्या काही बायांना जमतं प्रत्येकीचं वेगवेगळं काहीतरी कारण आहे. कुणाचं किराण आहे, कुणाची मुलं बारीक आहेत, कुणी म्हातारे आहे. त्याच्यामुळे मग त्या 10 बायांनी 9 बायांनी मला सहमती दिली. तसं मग मी वैयक्तिक माझा गृहोद्योग चालवते गटाच्या नावाने. तुम्ही शिक्षित आहात का? ते बोलणं किती शिक्षण झालं? माझं 12वी झाले. 12वी. वा. मग तो सुद्धा मी याच्यामध्ये जॉईन केलं माझं गृहोद्योग. तर माझ्या केलेल्या जे नागऱ्याच्या पापड्या कुरड्या वगैरे जे काय लोणचं पापड्या इथं काही जे माझं आहे ते इथे आणून ठेवते. ते पण बऱ्यापैकी सेल होते. आता हा सगळा भांडवली खर्च एस के फाउंडेशन हे सगळं जे दिलेलं आहे बाजार रेट आहे 60 रुपये किलो. ते आमच्या इथे पण पिकत आपल्याला नाही. कसं इथलं भाडं पण निघालं पाहिजे, मेंटेनन्स पण निघालं पाहिजे. तुम्ही इथं गांडूळ खत देत आहे. गांडूळ खत म्हणजे सातेरी मध म्हणजे काय? सातेरी म्हणजे आमच्याकडे जी मधमाशा असते, मधमाशा आपल्या सातेरी 60-70% जातीची आमचं सेंद्रिय म्हणायचं. मग तुम्ही जंगलात नेऊन ठेवता का डबा? कसा करता? जंगलामध्ये डबा नेऊन ठेवता ते मधाचं काय यूज म्हणजे हनी आयुर्वेदिक हनीला मध डिमांड कसं किती? आता जे मार्केटमध्ये येते ना ते मिक्स मध्ये तुम्ही आता इथं माझ्या तिथं बॉटल मध्ये बघा खाऊन कडवट आहे. अच्छा कडवट म्हणजे जे आपलं हिरडा नाही का, हिरड्याचा जो बार येते ना ते बार त्यावेळेस काढली जाते ती मध तिथं कडवट पाणी दिला. ती स्पेशल म्हणजे फक्त खोकला लहान मुलांना चाटण करायचं त्याच्यासाठी स्पेशल खोकल्यासाठी सातेरी पण मध. जातो का ते? त्याला काय 60 रुपये ती एक बॉटल होती. आता आमच्याकडे कसले मधाचे ही बॉटल आहे ना 271 ml ची होती. अच्छा म्हणजे ग्रॅम मध्ये वजन केलं इथे होतं. रेट लावलेले आहेत बघ पर. ही थोडी आहे ना नॉर्मल म्हणजे कडवट आहे. इकडे काल एक जणांनी मला कॉल केला इकडे म्हणे तुमच्याकडून मध आणली ती कडून निघाली. जस्ट म्हणलं बघू काय झालं. त्यांना सांगितलं तर ही त्या सीजन मधली ज्यावेळेस शिर्डीला बाहेर येतो ना त्या सीजन मधली काढली. त्यामुळे ती कडवटच आहे आणि ती आयुर्वेदिक आहे. उलट मुलांना चांगली आहे खाण्यासाठी म्हटलं. हे खाऊ नको. याला लाईफ नाही खोकला झाला. याला लिमिट असं नाही, याची लाईफ असेल ना? खोकला म्हणजे हिरडा पावडर असते. हिरडा पावडर नाही घे खाऊन. बाळ हिरडा म्हणतात त्याला. घे खाऊन. तो बाळ हिरड्याची पावडर करायची त्याचं चाटण हे मिक्स करायचं. मधामध्ये ते मिक्स हा. करायचं. 1 चमचा मध आणि 1 चमचा पावडर आहे का तो हिरडा? चाटण हा? बाहेर भेटतो ना बाळ हिरडा नाही आता सध्या बाहेर पण भेटेल. हा, मार्केटमध्ये भेटेल. गांडूळ खत आहे. अच्छा नाही का? गांडूळ खत आहे. हॅलो हे कसं देता विकता तुम्ही हे? मध ना ही आता 150 रुपयाला बॉटल लागली. अच्छा ही एवढीच का? नाही फुल होती पण ही फक्त टेस्टिंग झाली. माझ्याकडे 10 बॉटल होत्या संपल्या. परत आणणार असतो. हो आणणार. परत एक जर आलो याला कुठले तुम्ही खाऊ नाही. कावणेपर्यंत तुम्ही म्हणजे आता कसं जवळचं असलं ना तर कावणेपर्यंत ते रायकर आहे बघा. रायकर आमचे होटीला येतोय हा हो, नाशिक हो. सरळ रायकर म्हणून आहे आयुष्यामध्ये आमच्या वाड्यातच. हा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो तुम्हाला ते. चालेल ना मग. तुला कोणत्या रायकरीकडे असेल? नाव सांगा रायकर. काय नाव आहे त्याचं त्या रायकरचं?